कोकणात तुम्ही कधी पोपटी हा प्रकार खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर चला तुम्हाला दाखवतो. मग काय लगेच मी आणि माझे मित्र निघालो पोपटी बनवायला. पोपटीचा हा अगदीच माझा पहिला अनुभव होता, त्यामुळे मी खूप जास्त एक्साइटेड होतो. मग काय सगळी पोचलो आम्ही आमच्या लोकेशनवरती आणि ते पोपटीचं काम अगोदरपासूनच चालू होतं. त्यामध्ये सर्वात जास्त काम तर माझ्या मित्राच्या आईनेच केलं. काकींनी वालाच्या शेंगा, अंडी, चिकन या सर्वाला अगदी छान पद्धतीने मॅरिनेट आणि मीठ मसाला लावला होता. आणि नंतर पुढे जाऊन भेटले ते आम्हाला हे काकांनी आम्हाला खूप जास्त मजा आणली आणि सोबत मला त्यांच्या शेतात पण घेऊन गेले. काकांनी शिकवलं ते कोणता पाला आपण पोपटीसाठी वापरू शकतो. मग काय काकांसोबत पोपटीसाठी लागणारा भांबोडीचा पाला तोडला आणि त्या पाल्याचा यूज आम्ही लेअरिंग करण्यासाठी केला. नंतर एका मोकळ्या जागेवरती पोपटीचे मडके उलटे केले आणि आजूबाजूच्या लाकडांनी सुका गवताचा वापर करून आणि पोपटी भेटवली. तोपर्यंत काकांनी त्यांनी पाळलेल्या कोंबड्या आणि शेळ्या दाखवल्या. तसंच आपल्याला ही भेटली ती रोजी एकदम क्यूट आणि खूप मस्त होती. तिला बघून तर खूप मजा आली. नंतर 20 ते 25 मिनटं वाट बघितली आणि आपली पोपटी तयार झाली. आणि नंतर सर्वांनी आम्ही ताटात काढून घेतली आणि मग काय जबरदस्त ताव मारला आणि खूप मजा केली. आणि ही पोपटीची संपूर्ण रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे आणि आवडली असेल तर नक्कीच रील शेअर करा.